मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल मिड ऑन मध्ये कॅच ड्रॉप केले भावेशनं. संधी मिळाली आता खरं तर पहिल्याच बॉल मध्ये. दुसरा बॉल वैभव साठी. मिड ऑफला क्लिअर केला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. प्रयत्न सफल ठरतील. पहिला दर्जेदार चौकार येतोय वैभव याच्या बॅट मधून. मोठा फलंदाज वैभव या मॅच मध्ये. काटक बॅटिंग करू शकतो आणि या पहिल्याच बॉल मध्ये त्याने चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. साहिल 2 बॉल संपलेत. 5 धावा धाव फलकावर. तिसरा बॉल वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल पडल्यानंतर खाली जातो. जितका एक्सपेक्टेबल बाउन्स हवा होता वैभवला हा तितका बाउन्स मिळाला नाही या लाईन वरती आणि त्याच मुला निर्धाव चेंडू आलाय. टॉस जिंकला होता प्रथम धोत्रे संघाने आणि बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. 3 बॉल मध्ये अद्याप धावसंख्या आहे ती 5 आकड्यावर. निर्धाव चेंडू आलाय. 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे 5. पॉवर प्लेचे षटक. संतुलित बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 4 हेलिकॉप्टर लुक दिला. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षकाला मिस फिल्डिंग केली आहे. लॉंग ऑन पासून स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह पर्यंत सचिनने केली आहे चुकी. बॉल सीमा पार चौकार. 4 बॉल मध्ये धावसंख्या आहे आता 9 आकड्यावर. चार बॉल मध्ये 9. वेगवान बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वैभवचा. इथे देखील बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. अचंबित करणारा बॉल होता. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल न धावसंख्या थांबली आहे ती 9 आकड्यावर. 5 बॉलचा खेळ संपला. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्याच बॉल मध्ये मिड ऑन मध्ये जीवनदान मिळालंय सनीला. तो नॉन स्ट्राईक आहे. अंतिम बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. बॅक टू द बॉलर. स्ट्रोक नो कनेक्शन. बॅट अँड बॉल व्यवस्थितरित्या संपर्क झालेला नाही. बॅक टू द बॉलर. स्ट्रोक. निर्धाव चेंडू आला. एका षटकात धावसंख्या आहे टोटल नो लॉस. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. टीम धोत्रे संघाची धावसंख्या आहे अद्याप तरी. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या टोटल 9 आकड्यावरती. एक इकॉनॉमिकल सुरुवात केली आहे दोन्ही संघांनी. शेलू बी संघानं नाणेफेक गमावले. त्यानंतर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात एक चांगली सुरुवात त्यांना मिळाली या मॅच मध्ये. सचिन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. प्रभात आलाय. प्रभात शेलार बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात. प्रभात ऑन द मार्क. सनी जीवनदान मिळालंय सनीला. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा इथे देखील संपर्क नाहीये. आणखी एक निर्धाव बॉल आला आणि निर्धावानं धावफलक थांबलंय ते पुन्हा एकदा 9 आकड्यावर. संत सुरुवात आहे. दुसरा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना लेग स्वरूपाचा बॉल. वन्स अगेन डॉट बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. सेटअप केले सनीला खरं तर मैदानाच्या आतमध्ये. मिडॉन मध्ये पहिल्याच बॉल मध्ये जीवनदान मिळालं सनीला. असं वाटलं की आता बॅटचे रंग उधळायला सुरुवात करेल. परंतु या 2 बॉल मध्ये दोनही बॉल निर्धाव आलेत.
तिसरा बॉल घेऊन येतोय प्रभात शेलार. शेलू बी संघ नाणेफेक गमावल्यानंतर योग्य त्या रीतीने कंट्रोल मध्ये हा बॉलिंग अटॅक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 3 ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, प्रोटेक्शन अवेलेबल आहे. सहजरित्या बॉलला उचलला आणि फेकलाय, तोपर्यंत मिळाली ती एक. 2 निर्धाव बॉलचा प्रेशर आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलमध्ये एक चांगला क्रिकेटिंग शॉट आणि तिथे एक सिंगल स्ट्राईक रोटेशनचं काम केलं सनीने या मॅचमध्ये. आणि धाव संख्या आहे ती 10 आकड्यावर. 3 बॉलचा खेळ संपलाय प्रभातच्या षटकातील. बॉल नंबर 4 क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न, अगोदरच बॅटचा फॉल ओपन झालाय. स्लोवर वन, धीम्या गतीचा बॉल, आणखी एक निर्धाव बॉल, टोटल तिसरा निर्धाव बॉल या षटकातील. प्रभात शेलार टाकतोय बॉलिंग मार्कवर. 4 बॉलमध्ये धाव आली ती फक्त 1, धाव संख्या ती 10. फार चांगली गोलंदाजी आहे नाणेफेक गमावल्यानंतर शेलू बी संघाची आपण या मॅच मध्ये पाहतोय. प्रभातचा बॉल खोलात टाकलाय टॉप एज कव्हर मध्ये, थोडा बॉल दूरवर राहिलाय, तोपर्यंत वेल फिल्डिंग बाबेश तिथे उपस्थित असं वाटतंय. एकच धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 1च्या मदतीने धाव संख्या ती 11. टोटल बॉल संपले त्या षटकातील 5. टीम एका बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकात 9 आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात अद्याप तरी 2च आल्यात. एक इन कंट्रोल आणि एक धारदार गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये शेलू बी संघाच्या मॅच मध्ये. लास्ट बॉल या षटकातील, शेवटचा बॉल, अंतिम बॉल जागा निर्माण करून हुक केलाय. मिड विकेट मध्ये आहे, प्रोटेक्शन अवेलेबल, नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले ते कॅच. पहिला धक्का टीम धोत्रे संघाला लागतोय सनीच्या स्वरूपात. दोन षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 11 आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय बॉलिंग मार्कवर. रजत आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. अद्याप तरी रोखलंय मी तर म्हणेल टॉस जिंकलेल्या धोत्रे संघाला मॅच मध्ये. प्रदर्श 11 धोत्रे संघ बॅटिंग करतोय मॅच मध्ये प्रथम. तिसऱ्या षटकाला सुरुवात, खोदून काढला अक्षरचा बॉल, डीप कव्हर पॉइंटला धावतोय क्षेत्ररक्षक, पाठलाग करतोय, चांगली फिल्डिंग. 2च धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या ऍड होत आहेत 2 धावफलकावरती. साथी स्कोरर नितीन धुळे माहिती सांगतायत. धावसंख्या ती 13 आकड्यावर. 13 धावा धावफलकावरती. रजतचा षटक, पहिलाच बॉल खुलात टाकण्याचा प्रयत्न आहे, खोदून काढला अक्षरचा बॉल. वैभव रसाळ, वैभव रसाळसाठी हा फुलटॉस बॉल कलात्मकतेने ओलवला डीप मिड विकेट मध्ये. रायझिंग बाउन्स घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिसफिल्डिंगच्या साह्याने येतो हा चौकार. थँक्यू डेझे. बाउंड्रीच्या शोधत होता धोत्रे संघ आणि या नशिबाच्या 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली ती 17 आकड्यावर. लीव केलाय बॉल, लाईन खराब आहे. पहिली अतिरिक्त धाव येते या सत्रातील रजतच्या गोलंदाजीमध्ये. एक्स्ट्रा धाव, धावसंख्या ती 18 अंकावर. 18 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये पुन्हा
गेम मध्ये येतोय मी तर म्हणेल धोत्रे संघ देखील. वैभव रसाल जोपर्यंत आहे ना मॅच मध्ये तोपर्यंत धावा येऊ शकतात धोत्रे संघासाठी. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय, कलात्मकतेने वळवलाय बॉल, लॉंग लेग मध्ये पाठवलाय वैभव रसालच्या बॅटमधून. हा दर्जेदार चौकार. थँक डीजे. या षटकामध्ये धावा येत आहे टोटल 3 बॉलमध्ये धावा आल्या त्या टोटल 11 अद्याप तरी या षटकामध्ये. वैभव रसालकडे क्षमता आहे, मोठ्या फटक्याची ॲबिलिटी आहे या खेळाडूकडे. 30 बॅटिंग वैभवला करावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल धीम्या गतीचा वेगानं फिरला होता बॅटचा फ्लो, परंतु बॅटच्या पट्ट्यात जर बॉल येऊ शकला असता निश्चित सीमापार गेला असता. परंतु गोलंदाज देखील चाणक्य बुद्धिमत्तेनं गोलंदाजी करतोय. शरीरापासून या मोठ्या फलंदाजाकडून बॉल दूर ठेवण्याचं काम करतो, अवे फ्रॉम द बॉडी, आणि त्याचमुळे वैभवच्या पट्ट्यात बॉल येत नाहीये. हा पट्ट्यात आलाय, पुलचा फटका आहे, कार्यक्रम केलाय फिनिश, बॉल सीमा पार. थँक यू डीजे. आणखी एक टप्प्यात बॉल स्लॉट मध्ये ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय वैभव रसालचा. हा मादक सौंदर्य दर्शवणारा षटकार. शिळबंद धोत्रे संघासाठी आणि ते कार्य करतोय. वैभव रसाल संघ अडचणीत असताना तारणहार अनेकशा मैदानावरती बनलाय वैभव रसाल, आणि याच मैदानावरती वैभव रसालची बॅट बोलते खर तर. ब्रदर्स 11 धोत्रे संघासाठी देखील 34 धावा आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय बॉलिंग मार्कवर. स्लॉट मधील बॉल चांगला फटका आहे, लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. अडतीस धावा आहे धावफलकावर. कोलाट टाकला, हेलिकॉप्टर लुक, वाड शॉट, सौंदर्यात्मक फटका, प्रयत्न सबल ठरतील. लॉंग ऑफ मध्ये तो 44 रन्स ऑन बोर्ड. पहिल्याच बॉल मध्ये 4 आणि दुसऱ्या बॉल मध्ये 6. हल्ला बॉल चालू आहे मैदानात. अकू टप्प्याचा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, एक चोटीचा प्रयत्न आहे, मिळाली रनआउटच्या स्वरूपात आणखी एक सफलता शिलू बी संघाला. वैभव ऑन स्ट्राईक आहे महत्वाचे धोत्रे संघासाठी देखील. आणि निलेशनं फार चांगली बॅटिंग केली. हेलिकॉप्टर लुकचा तो फटका होता ना, एक अप्रतिम फटका होता, परफेक्ट टाइमला खऱ्या अर्थानं लँड झाला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. हेलिकॉप्टर लुकचा फटका. किरण न्यू बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती आता, जेणेकरून जितके बॉल वैभव रसाल खेळलेला आहे मॅच मध्ये तितके फार महत्वाचे असतील खरं तर ब्रदर्स 11 धोत्रे संघाला देखील.
3 बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44. पुढील संघ देखील त्याच ताकदीचा आहे आणि त्या संघाकडे देखील बॅटिंग लाईनअप तगडा आहे आणि असं असताना एक फायटिंग स्कोर उभा राहायचा आहे. त्यासाठी या 3 बॉलमध्ये वैभव रसालचे बॅट बोलणं फार गरजेचं आहे. अगुडप्प्याचा बॉल पूल केलाय, शॉट ऑन पूल, गॅप मध्ये ढकललाय, स्ट्रोक लॉंग लेग मध्ये पोहोचलाय क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रयत्न आहे आणि कुमार यांनी बॉलला पकडलाय. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक बॅटर बाद होतोय. वैभव साठी हे खऱ्या अर्थानं सॅक्रिफाईस केले जातात विकेट. टोटल आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 45 धावफलकावरती किमान एक मोठा फटका 2 बॉलमध्ये क्षमता आहे वैभव रसालकडे. परंतु गणेश देखील एका साईडनं विचार करतोय की दोनही बॉल मध्ये कमीत कमी धावा जर देता आल्या ना तर फार महत्वाच्या असतील. 2 बॉल शिल्लक आहेत या सत्रातील. अकूट टप्प्याचा बॉल, वैभव ठेवणार नाहीये बॉल मैदानाच्या आत. टप्प्यात दिलाय वैभवचा बॉल आणि कार्यक्रम पुन्हा एकदा केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हाय तो उत्तुंग असा गगनभेदी षटकार. सलामीच्या भूमिकेत आलाय वैभव आणि संपूर्णपणे शेवटपर्यंत थांबला तो मैदानाच्या आतमध्ये. हे क्रिकेटमध्ये तुम्ही सातत्यानं पाहिला, एक बॅटर जोपर्यंत शेवटपर्यंत थांबतो ना त्यावेळी त्याच्या बॅटमधून एक चांगला फिनिशिंग टचेस येतच असतात मैदानाच्या आत. वैभवने हल्ला बॉल केलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक वैभव रसालच्या मनगटातील पॉवर दर्शवणारा दॅट्स ह्यूज बिग बिग आउट ऑफ द पार्क षटकार. सत्र संपलंय. धावसंख्या सत्र संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 57 आकड्यावरती. आता येणारे 24 बॉल 58चं टार्गेट आहे. 58चं टार्गेट शेळू बी संघाच्या विरोधात सेट केलंय टीम ब्रदर्स 11 धोत्रे संघानं. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होते या ऐकूया डीजे अतुल यांच्याकडून सुंदर सुमधुर संगीत.
58चं टार्गेट आहे. भावेश आणि केपी कुमार पाटील मैदानाच्या आतमध्ये. भावेश कुमार ऑन द मार्क, ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक एंडवरती कुमार पाटील. सलामीचं षटक घेऊन आलाय वैभव रसाल बॉलिंग मार्क वरती. 44चं योगदान बॅटने दिलं या मॅच मध्ये ब्रदर्स 11 धोत्रे संघासाठी, आपल्या गावासाठी. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये. आज प्रेक्षक स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे या स्पर्धेला घर बसल्या देखील पाहतायत. त्या प्रेक्षकांचं देखील आपण मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात. 58चं टार्गेट, 24 बॉल्स रिमेनिंग. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. बॅटिंग अटॅक तगडा या मॅच मध्ये शेलू संघाचा देखील. या पाहूयात काय घडते या मॅच मध्ये. वैभव रसाल बॉलिंग मार्क वरती सलामीचा षटक घेऊन आलाय. ऑन द मार्क आहे वैभव रसाल. गावठाण यांकडून गोलंदाजी मार्कवर. ऑन स्ट्राइक बॅटर भावेश कुंभार. पहिलाच बॉल विथ द टर्न स्लॉट मध्ये घेतलाय बॉलला. क्षेत्ररक्षक सजवलाय, जालं विंडलं गेलं होतं आणि जाल्यामध्ये अडकलाय. गोल्डन डकचा शिकार भावेश कुंभार. मिस्टर भावेश कुंभार हॅज टू डिपार्ट. थँक डीजे. सध्या तरी डॉनची भूमिका मैदानाच्या आतमध्ये वैभव रसाल साकारतोय. बॅटिंग मार्क वरती भन्नाट बॅटिंग केली आणि आता गोलंदाजी मार्क वरती फार चांगली गोलंदाजी. टॅप केल्या बॉल कव्हरला. चांगली फिल्डिंग. फेकी खराब आहे. दुसरीच्या शोधात निघतील का? निघाल्या दुसरीच्या शोधात. चुकी केली आहे, चुकीला माफी नाहीये. एक धाव मिळाली तिथे 2 धावा मिळत आहेत आणि 2च्या मदतीने धावसंख्या 2 आकड्यावरती दाब्याचा श्रीगणेशा. टोटल धावसंख्या आहे 2. 58चं मोठं टार्गेट आहे आणि पहिल्याच 2 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 2. कव्हरला फार चांगली फिल्डिंग झाली परंतु फेकी खराब होती आणि त्याच कारणास्तव या एक्स्ट्राच्या धावा ओव्हरथ्रोच्या साह्याने मिळाल्या शेलू बी टीमला या मॅच मध्ये. तिसरा बॉल स्लॉट मध्ये सनीचं जजमेंट. ओ वेल ट्राय. बॉल सीमा पार गेलाय. सिक्सर आहे. सिक्सर आहे. समजलं आम्हाला देखील. षटकार येतोय. धावसंख्या या षटकारानं जाऊन पोहोचली ती टोटल 8 या आकड्यावर. वेल ट्राय केलं सनीनं. खरं तर कौतुक करेल सनीचं. योग्य टाइमवर त्यानं जंप आणि त्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न अगदी एस्टँडपासून जवळून गेला. बॉल नजदीक गेला अक्षरशः. निर्धाव चेंडू आलाय. निर्धावानं धावफलक थांबलाय ते 8 या आकड्यावरती.
8 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ संपलाय. 58चं टार्गेट. 50 अजून हवं आहेत. मॅच संपलेली नाहीये. बॅटिंग अटॅक तगडा आहे. अंतिम क्षणापर्यंत बॅटिंग लाईनअप आहे करतर शेलू बी संघाचा. आणि असं असताना मॅच संपलेली नाहीये. वैभव रसाल पॉवर प्लेचे षटक निर्भीघ्नपणे हाताळतोय. 8 धावा आहेत. क्रॉसचा बॅट मारण्याचा प्रयत्न अक्षयचा. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. गुडलेच्या स्पॉटवरती बॉल हिट केला. खांद्याचा वापर केला आणि अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक निर्धाव बॉल. जितके निर्धाव बॉल ब्रदर शिळवण धोत्रे संघ या मॅचमध्ये टाकेल तितके त्यांना फार उपयुक्त ठरतील या मॅचमध्ये. 5 बॉलचा खेळ संपलाय. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक गडी बाद झालाय ह्या धावसंख्येवरती. अंतिम बॉल. फुल टॉस चुकी केली आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे पकडले कॅच. अक्षय खारिक देखील होतोय बाद. महत्वाचा धक्का ट्रम्प कार्ड शेलू बी संघाला लागतोय. हा महत्वाचा प्रामुख्याचा दुसरा धक्का. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आहेत आणि 2 प्रामुख्याचे बॅटर बाद झालेत. यंगस्टर आलाय बॉलिंग मार्क वरती. सूरज आज समोर क्रिकेटमध्ये भरपूर सारा अनुभव. सूरजचा पहिलाच बॉल. कुमारला हा मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला. वेगवान बॉल. नुकताच हा यंगस्टर क्रिकेटच्या पटलावरती आपल्या कलागुणांना थोडं सावरण्याचं काम करतो आणि पहिलाच बॉल कसलेल्या फलंदाजाच्या विरोधात निर्धाव चेंडू फेकलाय. खोलात टाकलाय बॉल. अनप्लेएबल बॉल. विकेट किपरची चांगली विकेट किपिंग. डायरेक्ट हिट. कदाचित काम फिट होऊ शकला असं बॅटरचं प्रभातचं आणि ते मात्र रन मिळते ती एक. आज धोत्रे संघ उतरलाय स्पर्धेमध्ये आणि खरं तर वैभव रसाल यांचा आज वाढदिवस आहे. या स्पर्धेच्या वतीनं वैभव रसाल याला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी बॅटनं टोटल 44चं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि त्याचप्रमाणे गोलंदाजीनं देखील 8 धावा खर्च करत 2 विकेट त्यानं मिळवल्या आपल्या संघासाठी. आजचा दिवस आहे खरं तर वैभवचा वाढदिवस. चांगला खेळ आहे. हाफ ट्रॅकर बॉल. पुलचा फटका. शॉर्ट पुल. लॉंग लेग मध्ये निघालाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. तेरा धावा आहेत धाव फलकावरती. प्रभात ऑन स्ट्राइक आहे. सूरज यंगस्टर बॉलिंग मार्क वरती आहे. 3 बॉल त्याने फेकलेत. 5 धावा खर्च केलेत. मागील बॉल मध्ये चौकार आलाय. पुढे टाकलेला बॉल. प्रभात शेलरचा फटका. बॉल चाललाय सीमा पार. लॉंग कॉनच्या डोक्यावरून बिग हिट षटकार.
आता थोडा महागडा ठरतोय खरं तर सूरज या अगोदर चौकार आला आणि त्यानंतर हा षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्या आहे ती टोटल 19. मॅच संपलेली नाहीये. प्रभास शेलार प्रयत्न करतोय त्यानंतर केपी देखील अजून मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक पुढ्यात टाकलाय बॉल हॅमर केलाय प्रभास शेलारचा. आणखी एक विध्वंसक षटकार येतोय. ₹25 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसरा येईल का? तिसरा देखील आलाय प्रभात शेलारच्या बॅट मधून. लॉंग ऑफच्या डोक्यावरून तिसरा ब्लास्ट होतोय सीमा पार. लगातार ते 3 षटकार प्रभातच्या बॅट मधून. 27 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आल्या त्या टोटल 23. आता जवळजवळ 27 धावसंख्येची गरज येणाऱ्या 2 षटकांमध्ये. अंतिम 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावसंख्येची गरज आहे. षटक फार महत्वाचं आहे मॅचच्या दृष्टिकोनातून. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला. वैभवनं चुकी केली आहे. 2 मिळत आहेत. 11 बॉल मध्ये आता 25 धावसंख्येची गरज. निर्णायक क्षणी चुकी करते वैभव रसाल देखील. ऑन साइडला एकच धाव मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या आहे ती 33 आकड्यावर 34 आकड्यावर. 24 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 10 बॉल 24. फ्लिक करण्याचा प्रयत्न लेग बिफोरच्या अपील पंचांकडे. निर्धाव चेंडू आलाय. रिव्ह्यू अवेलेबल नाहीये दोनही संघांना. 9 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. धीम्या गतीचा बॉल खोदून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. गॅप मोठी आहे. किरणचे प्रयत्न असफल ठरतील. 2 क्षेत्ररक्षकांमधून बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हा निर्णायक चौकार प्रभास शेलारच्या बॅट मधून. आठ बॉल मध्ये आता 20 धावसंख्येची गरज आहे. 38 धावा धावफलकावर. बॅटची कडा फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. डीप फाईन लेग मध्ये बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. निघून गेलाय सीमा पार. महत्वाचा चौकार येतोय. 7 बॉल मध्ये आता 16 ची गरज.
निलेश बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये 23 आले आणि त्यानंतर ओव्हर नंबर 3 मध्ये देखील काउंटर अटॅक चालू आहे प्रभात शेलारचा. लास्ट बॉल पुढ्यात टाकलाय बॉल हवे ते वैभव जज करतोय या बॉलला आणि ते पकडले कॅच. महत्वाचा धक्का. सहा बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. प्रभास शेलार इन कंट्रोल मध्ये दिसत होता या मॅच मध्ये आणि तो बाद झाल्यानंतर केपी वरती आता या मॅचचा संपूर्णपणे भार आहे. आता 6 बॉल 16. सुधा माळे बॉलिंग मार्क वरती विश्वास ठेवला. तर एक टीम मीटिंग झाली खरं तर. अंतिम षटकामध्ये कोणावरती जबाबदारी द्यावी या दबा कोणता गोलंदाज वाचवेल. सुदाम वरती ब्रदर्स 11 धोत्रे संघाने विश्वास ठेवलाय. 6 बॉल 16ची आवश्यकता आहे आणि ते मात्र बॉलिंग मार्क वरती सुदाम आणि ऑन स्ट्राईक कुमार पाटील जो सलामीच्या भूमिकेत आलाय. 6 बॉल 16. धीम्या गतीचा बॉल ऑफ ब्रेकच्या स्वरूपाचा निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाज एक पाऊल आता पुढे ठेवतो या मॅच मध्ये. 5 बॉल 16. कुमार पाटील प्रेशर मध्ये एक प्रेशर रिलीज करण्यासाठी एक मोठा फटका आहे जिथून मॅच पुन्हा बनू शकते शेळू बी संघासाठी. 5 बॉल 16. पुढ्यात टाकलाय फटका फसलाय मिस्टामिक स्ट्रोक. स्वतः सुधाम जज करतायत आणि कॅच ड्रॉप केली आहे. रेसिंग लागली होती जणू काही गोलंदाज आणि बॅटर मध्ये. परंतु सुदाम वेगवान धावला आणि ते मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. 4 बॉल मध्ये आता 15 धावसंख्येची गरज आहे. एक रन तर इथे मिळाली आहे. दुसरीच्या प्रयत्नात बॅटर बाद झालाय. चला फास्ट केला थोडं प्लीज स्पीडअप करा. वैभव रसाल स्पीडअप करा प्लीज. 4 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. चार बॉल 15 रंगतदार स्थितीमध्ये हा सामना. एक मोठा फटका केपीच्या बॅटमधून पुन्हा विश्वास वाढेल शेळू बी संघाचा देखील. परंतु सुदाम योग्य टप्प्यावरती बॉल डिलिव्हर करतोय मॅच मध्ये. 4 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. फुल टॉस बॉल एलिमिनेशन जुळलेलं नाही अलॉंग द कार्पेट. मिड विकेट मध्ये मिसफिल्डिंग होतीये. वाईड थ्रो राहिलाय. कलेक्शन चुकीचं ठरलंय यष्टीरक्षकाचा आणि तो बरं धावा मिळाल्या 2. 3 बॉल मध्ये आता 13 धावसंख्येची गरज. चाचपडतोय या मॅच मध्ये कुमार पाटील. प्रत्येक बॉल मध्ये तो चाचपडलाय. स्ट्रगल त्यानं केला. आता 3 बॉल मध्ये 13. मॅच फिनिश होईल का. तीन बॉल 13 धावसंख्येची गरज आहे.
सुदाम फार चांगले बॉल डिलिव्हर करतोय मैदानाच्या आतमध्ये. 16 त्याला वाचवायच्या होत्या, 3 बॉल मध्ये अद्याप त्यानं 3च खर्च केल्यात. कुमार पाटील 3 बॉल 13. क्रॉस बॅट कुमार पाटीलचा धमाका डीप मिड विकेट मध्ये मॅच मध्ये एक वेगळे टर्न निर्माण करणारा. दॅट्स हाय अँड ह्यूज हँडसम ग्लोरियस सिक्सर ऑफ दिस मॅच. दोन बॉल 7. पाटीलनं बॅटची पॉवर दाखवले मागील बॉल वरती. स्ट्रगल करत होता 51 धावा धावफलकावरती. आता 2 बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी शेडू बी संघाला. धोत्रे संघ विश्वास ठेवला होता सुदाम गोलंदाजावरती. 3 बॉल हा योग्य रीतीने हाताळलेत. 1 बॉल त्याला निर्धाव फेकल्यानंतर थोडा आत्मविश्वास वाढवायचा आहे खरं तर ब्रदर्स 11 धोत्रे संघाचा देखील. 2 बॉल्स लेफ्ट 7 रन्स रिक्वायर्ड. अफलातून मॅच. फुल टॉस कुमार पाटीलचा हा दणका बॉल चालाय सीमा पार. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि त्याच कारणास्तव आता एका बॉल मध्ये एका धावसंख्येची गरज आहे. संपूर्णपणे या मॅच मध्ये जिंकला होता अर्थातच ब्रदर्स 11 धोत्रे संघ. 3 बॉल 13. असं वाटलं की आता कुमार पाटील देखील चाचपडतोय, तो संपूर्णपणे स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये. परंतु फुलटॉस बॉल तिथे पुन्हा कॉन्फिडन्स आलाय बॅटर कुमार पाटीलचा. आता एका बॉल मध्ये एक काही घडू शकतं मॅच मध्ये अजूनही. वैभव रसाळ प्रयत्न फार चांगले केले. या खेळाडूचा आज वाढदिवस. एक आपल्या संघासाठी बॅट आणि बॉलनं ते जबरदस्त त्याने कामकाज पाहिले या मॅच मध्ये. आता एका बॉल मध्ये एक त्यांना वाचवायच्यात. फील्ड मध्ये आता चेंजेस. अटॅकिंग अप्रोचनं फिल्डिंग केली जाते. कुठून रन येणार कुमार पाटीलच्या बॅट मधून की हा निर्धाव बॉल फेकणार सुदाम. सर्व प्रेशर मध्ये. अंपायर देखील आता प्रेशर मध्ये. एक चांगला निर्णय योग्य त्या रीतीने या बॉलवरती लक्ष ठेवावं लागेल पंचांना देखील. तमाम क्रीडा रसिकांचं देखील लक्ष आहे मॅच कडे. जे प्रेक्षक लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील लक्ष आहे. एका बॉल मध्ये एकची गरज आहे. एक्स्ट्रा ट्रॉफी 2026 चे निमित्त आहे. शेलू बी आणि धोत्रे की शेलू. क्रॉस बॅट विजयाच्या धावा कुमार पाटीलच्या बॅट मधून. विजय आता चौकार येतोय. सामना जिंकलाय शेलू बी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हार्ड लक टीम ब्रदर्स 11 धोत्रे.